नमस्कार, मी सागर समदूर. आजची ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाच्या आणि समाजहिताच्या कामाच्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे. माझ्यासोबत अकोल्यावरून गणेश मानकर आहेत, कारभारी गायकवाड आहेत, देऊळगाव राजा, अकोटवरून सुनील वानखळे आहेत. एवढंच नाही तर खामगाववरून हरिभाऊ वासनकरसुद्धा आहेत आणि सोबत विजय वासनकरसुद्धा ही मंडळी आज रोजी माझ्यासोबत आहे. प्रश्न असा निर्माण झालेला आहे की राष्ट्रीय समता समाज या संघटनेची स्थापना या नगरीतून, कारण ही नगरी, हा जिल्हा जो आहे हा मा जिजाऊचा जिल्हा. या जिल्ह्यात शेगाव हे एक अतिशय गजानन महाराजांचं गाव. या गावाच्यापासून या चांगल्या गोष्टीला मी सुरुवात करत आहे, म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. तर यावेळी मी आलेल्या लोकांचा परिचय दिलाच की माझ्यासोबत कोण कोण आहे आणि या संघटनेचे ध्येय धोरणसुद्धा आहेत. की काय झालं आहे की सध्याची जी शिक्षण पद्धती आहे ना, ही तकलादू शिक्षण पद्धती आहे. काय होऊ लागलं की एवढं कोचिंग क्लासेसचा हा वाढला आहे की खूप मोठं वाढलं आहे. आणि मग शाळा काय करतायत, म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी गेला की मोठमोठ्या बॅनरवर त्याचं नाव येते की आमच्या कोचिंग क्लासेसमधून हा एवढ्या टक्क्यानं मार्क पास झाला. अरे मग हा कोचिंग क्लासेसमधून पास झाला, मग शिक्षण काय करू लागलं, शाळा काय करू लागल्या? एक तर शाळेला ठेवा, नाही तर कोचिंग क्लासेसला ठेवा. हा अतिशय भयानक मुद्दा आहे. एक तर कोचिंग क्लासेस बंद करण्यात यावे, या संदर्भातला हा एक मुद्दा राहील या संघटनेची स्थापना. तसं दुसरा, भूमिहीनांच्यासाठी की ज्या हजारो जमिनी आहेत त्या भूमिहीनांना देण्यात याव्यात. ज्या क्लासच्या जमिनी आहेत, ज्यावर जे लोक पोट उदरनिर्वाह करतात, त्या पट्टेचे पट्टे ते त्यांना देण्यात यावे. या संदर्भातला ही संघटना काम करणार आहे. घरकुल योजनेची सुद्धा साठी ही संघटना काम करणार आहे. का जिथे जागा आहे तिथे त्यांना त्यांचे घरं देण्यात यावे. मग आता ज्याच्याकडे त्याचं जागाच नसेल तर त्याचं काय, तर शासनानं त्यांना जागासुद्धा उपलब्ध करून त्यांना तिथे त्यांचे घरं बसवण्यात यावे. अजून तसं झालेलं नाही, पण ते शासनानं करावं. राहिला बेरोजगारांचा प्रश्न, तर सध्या एवढी बेरोजगारी वाढली, नोकऱ्या खूप कमी झालेल्या आहेत आणि या शासनात तर खूपच कमी झालेल्या आहेत नोकऱ्या. बरेचसे ह्या कंत्राटी पद्धतीचे कंत्राट आमदारांच्या ताब्यात आहेत. तर हे बंद करण्यात यावे शासनानं. यासाठी आमचा लढा राहील आणि आमचा लढा असाही आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात. या अशा अनेक मागण्यांच्यासाठी, समाजहितांच्या मागण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी, बेरोजगारांच्या मागण्यासाठी, कारखानदारांच्या मागण्यासाठी, बेरोजगार, मजूर, कामगार या सगळ्यांच्या मागण्यांच्यासाठी, सगळ्यांच्या लढ्यासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत या संघटनेच्या माध्यमातून. तर आता माझ्यासोबत मानकर दादा आहेत, जे आमचे कार्याध्यक्ष आहेत, तर हे सुद्धा तुमच्यासंग बोलतील. दादा नमस्कार, मी गणेश मानकर. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असली तर शुभ कार्यापासून सुरू करत असतात. त्यामुळे गजानन महाराजांच्या संस्थेतून, पुण्यनगरीतून या संघर्ष संघटनेची स्थापना होणार आहे आणि याच्यात जेही लोक काम करतील ते संघर्षवादी राहतील, चांगले राहतील. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस हे चालू करत असताना याच्यातले काही जे समजा सरांनी जे मुद्दे सांगितले समजावून आपल्याला, ते मुद्दे तर कंटिन्यू राहतीलच आणि वेळेवर येणारेही मुद्दे राहतील. आणि राहिला कोचिंग क्लासचा प्रश्न, तर हे आम्ही गव्हर्नमेंटच्या म्हणजे सपोर्टेड म्हणूनच बोलून राहिलो की तुम्ही शिक्षकांना आज 1-1, 1.5 लाख रुपये पगार देता, पोरगा शाळेत जास्त घरी कमी राहतो, त्यामुळे त्याला शाळेतच त्या गोष्टी जर शिकवल्या गेल्या तर कोचिंग क्लासची काही गरज नाही. आणि आता सध्याची परिस्थिती झाली की जेवढे शिक्षकाकडं पैसा आहे त्याच्यापेक्षा काही पटीनं चौपट कोचिंग क्लासवाल्यांकडं पैसा आहे. कोचिंग क्लास एवढ्यामुळे चालून राहिले की त्या कोचिंग क्लासचं कसं होते की समजा मला जर उद्या आमदारकीला इथं उभं राहायचं आहे शेगाव मतदारसंघात, तो कोचिंग क्लासवाला कुठला तरी एक खर्च उचलतो माझा. त्यामुळे तो माझा खर्च उचलल्यानंतर मी जर उद्या आमदार निवडून आलो तर त्या कोचिंग क्लासला धक्का लागू देणार नाही. हे कुठंतरी एकमेकाची म्हणजे साखळी आहे, ही गुंतलेली आहे कुठंतरी. ते थांबवण्यासाठी ही संघटना संघर्ष करेल. आणि त्या कोचिंग क्लासमध्ये ना रजिस्ट्रेशन असते, ना कुठली काही परमिशन असते, काहीच नसते, तरी ती खुल्याम कोचिंग क्लास चालवते. मग त्याच्यावर गव्हर्नमेंटचं काय, त्याला नाही GST लागू, त्याला म्हणजे गव्हर्नमेंटचा तो काय करते, असा टॅक्स काय भरते गव्हर्नमेंटचा, की तो कोचिंग क्लास करोडो अब्ज रुपयात चालवतो. आणि त्याचा विद्यार्थी मेरिट आला
की तो शाळेचं नाव घेत नाही, वडिलांचं नाव घेत नाही, म्हणजे त्या विद्यार्थ्याला ज्या लोकांचा सपोर्ट आहे त्याचा कुठल्या लोकांचा तो नाव घेत नाही. तर त्याच्याच कोचिंग क्लासमुळे माझ्या श्रेयामुळे हा निवडून आला. त्याच्या इथं 2 ना 3 तास बसलेला असतो तो. त्याच्यापेक्षा तर 8-9 तास तर शाळेत असतो ना तो. तर मग हे शिक्षक काय करतात? 2 तासातला विद्यार्थी तो मेरिट आणतो, तर 8 तासातल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी काय आणायला पाहिजे? तर त्याचा जास्तीत जास्त शिक्षकांवर रोष आहे माझा. आणि त्याच्यासाठीची शिक्षण संस्था आपल्या ही समाज म्हणजे ही जी संघटना आहे राष्ट्रीय समता ही त्यासाठी काम करणार आहे. तर आपल्याला या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि ही स्थापना होऊन म्हणजे पुढे आम्ही येणाऱ्या 8-10 दिवसातच याची कार्यकारिणी डिक्लेअर करू आणि तुम्हाला सांगू. तर तुमचे काय प्रश्न आहेत विचार. नाही, तुमचं काय असेल ते. जे कोचिंग क्लासेस चालत आहेत हो, त्यांना शासनाची मान्यता आहे का? नाही मान्यताच नाही ना. तुम्ही चेक करा. आणि यांच्याकडे जी सुविधा दाखवलेल्या आहे शासनाने, त्यांना जे मान्यता दिलेली आहे त्यांच्याकडे सुविधा आहेत का? नाही तिथं मुत्रीघर नसते ना हो कोचिंग क्लासला. ज्या विद्यार्थिनी मुलांचं जाऊ दे, मुलं कुठे मुतून घेतील समजा, पण ज्या विद्यार्थिनी तिथं जातात विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये ज्या सुविधा पाहिजेत. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य आहे की हे जे कोचिंग क्लास आहेत हे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग नाहीतच ना. किंवा जो शिक्षण अधिकारी असेल जिल्ह्याचा त्याला तरी माहीत आहे का तुमच्या जिल्ह्यात किती कोचिंग क्लासेस आहेत? मग हे जे कोचिंग क्लासेस जे चालत आहेत अयोध्या आहेत, काही प्रश्नच नाही. माझा म्हणजे आरोप आहे त्यांच्यावर. एका कोचिंग क्लासमध्ये जर मुत्रीघर वगैरे काही सुविधा असतील पण सर्वांकडे नाही आहेत ना. एक कशाला दाखवता तुम्ही? पाचीपोटं सारखी असतात काय? ज्यावेळेस यांना सर्वात महत्त्वाचा माझा मुद्दा तर हा आहे की यांना तुम्ही त्यांच्या मान्यताचा काहीतरी म्हणजे प्रोटोकॉल ठेवा त्यांना. मग हे जे कोचिंग क्लासेस चालत आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने? ते तिच्या आमदाराच्या, खासदाराच्या, शिक्षण अधिकाऱ्याच्या. हां, कारण काय असते की तुमचे माझे संबंध तिथं वाढतात ज्यावेळेस आपण एका ठिकाणी बसून चहा पिऊ. संबंधापेक्षा ते चहाला जास्त मान्यता दिली जाते. तशी ज्यांची कुठेतरी मान्यता असेल ना. तुमचं असं म्हणणं आहे की याला शासनाचाच अधिकार म्हणून हे चालत आहे? काही प्रश्नच नाही, बिलकुल सत्य आहे ते. म्हणजे इथले जे शिक्षण अधिकारी आहेत बुलढाण्याचे, हो, त्यांचं काही घेऊन यांचं घेवाणदेवाण नाही म्हणू शकत आपण, पाहिलं नाही. पण यांच्या आशीर्वादाने चालत आहेत. म्हणजे मग आता ते आशीर्वाद प्रत्येक प्रकारचे असतात. कुठला आशीर्वाद आयुष्यमान भाव असते, कुठला आशीर्वाद पुत्र भाव असते, असे कुठला तरी भाव आहे यांचा लक्ष्मी भाव असेल. हे कुठेतरी थांबवा, याच्यासाठी तुम्ही काय करणार? यांच्यासाठी आम्ही याच्या मोर्चे बांधणी करू, मोर्चा नेऊ आणि मोर्चा माध्यमात पहिले यांना निवेदन देऊ, शिक्षण अधिकाऱ्याला निवेदन देऊ रितसर किंवा हे कुठेतरी थांबवा. आणि जर थांबत नसेल तर आम्ही मोर्चाद्वारे हे थांबू. नाही तर जे ऑथराईज असतील ते चालवा. ज्यांच्याकडं काहीतरी गव्हर्नमेंटचं पत्र असेल ते चालवा. गव्हर्नमेंटचं पत्र असणाऱ्याला त्यांनी त्या गव्हर्नमेंटच्या पत्रानुसार तिथं त्या कोचिंग क्लासमध्ये सुविधा दाखवा. बरोबर आहे की? या पद्धतीनं आम्ही मोर्चा बांधणी वगैरे करू आणि मोर्चा काढू सर्वांना मिळून. आणि राहिला दुसरा प्रश्न, ते भूमीहीन जमीनदारांना जमीन वाटप करण्यासाठी गव्हर्नमेंटकडे खरोखर भरपूर हजारो एकर जमीन पडलेली आहे. तर ती तशीच पडलेली आहे. तर काही लोकांनी ई क्लासवर घरं वगैरे बांधले, घरं राहिले. ती साहजिक आहे, त्यांना जागा नसल्यामुळे ते राहिले. बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये घरकुलच्यासाठी शासन सांगतो किंवा जसं तुमचं जर नावावर असेल काही नमुना ड किंवा तरच तुम्हाला बांधण्यात येईल. हो, तर हे जे ई क्लासची जागा आहेत याच्यात अतिक्रमण का बांधून देत नाही? हे का बांधून देत? घरकुल का बांधून देत नाही? तर हा गव्हर्नमेंटचा दोष आहे. आता तुम्हाला सांगतो की त्या ग्रामपंचायतमध्ये 2 सेवक असतात, ग्रामसेवक म्हणून लागलेले असतात. आता एवढ्यात स्कीम निघालेली आहे. तर ते ग्रामसेवक लोक, आपलं सेवा करणारे लोक आहेत ते. यांना मी जर कागद फाईल घेऊन गेलो घरकुलाची तर त्यांना म्हणतात तुमचं आम्ही घरकुल पास करून देतो, 10,000 रुपये लागतील त्याच्यात. मग त्यावेळेस सामान्य माणसाला हा विचार पडते की ग्रामसेवक मोठा का हा मोठा? हे कुठेतरी गव्हर्नमेंटनं थांबवायला पाहिजे. ही जी लुटालूट आहे, घरकुल किती ग्रामीण भागात 2.5 लाखाचं भेटते. 2.5 लाखात काहीच होत नाही. तरी ठीक आहे, जेवढी थोडीशी मदत होते, घरकुल झोपडत उभं राहील बिचारायचं, ते तो उभं करते. त्याच्यात ही वाटप होते, 50,000 त्याची वाटपच जातात. 2 लाखात तो तरी घर उभं करते. तो समाधानी आहे, तो उभं करते.
कारण त्याच्याविषयी आवाज उचलायला कोणीच तयार नाही. हे 10,000 रुपये कशाचे मानतात? घरकुल पास करून आणून देतो ना तुमचं. हालाकी ते पासच व्हायला असते. ते यांनी हे 10,000 रुपये घेऊन जर घरकुल पास करून देतात तर विदाऊट फाईलचं पास करून दाखवा, विदाऊट कागदपत्राचं हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाही बरं का, संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हे जे बोलले जाऊ लागले हे विद्यार्थ्याच्या कोचिंग क्लासेस असतील, हे संपूर्ण महाराष्ट्राच्याच याच्यातलं आहे, एका जिल्ह्याचा नाही किंवा एका तालुक्याचा हा प्रश्न नाही आहे. तर त्यामुळे यांना आणि जे घरकुल बांधल्या जाते तर ते नदीतून म्हणा, त्या आळ्यातून म्हणा, त्या नाल्यातून म्हणा, कुठून तरी ती रेती आणल्या जाते. त्या रेतीवर यांनी म्हणजे रॉयल्टी बसून आहे गव्हर्नमेंटचंच काम आहे ना ते रॉयल्टी बसूनही त्यांनी त्या घरकुलासाठी ती रेती विदाऊट रॉयल्टी देण्यात यावी, ह्या मागण्या आमच्या. आज तुम्ही संघटनेची स्थापना केलेली आहे. हो. या अगोदर तुम्ही कोणत्या पक्षात किंवा संघटनेमध्ये होते? मी राष्ट्रीय समाज पक्षात होतो. आणि ते तुम्ही का सोडलेलं आहे? नाही, सोडलेलं नाही, ते त्यांना जॉईंटच आहे मी. त्यांच्यासोबत जरी त्यांची विचार, महादेवराव जानकर त्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांची विचारधारणा खूप चांगली आहे. काही खालचे लोक असतात, थोडासा त्रास होते त्यांच्यापासून, पण आता कसं असते की ते म्हण आहे, म्हणतात की जात्यात चांगले दाणे रगडल्या जातात आणि कुच्चर दाणे रगडल्या जातात. तर तसं काय आहे की काही कुच्चर दाणे असतातच, प्रत्येक ठिकाणी असतात, आपल्या घरातही असतात. तर त्यांच्याकडे न लक्ष देतं मी त्यांच्याकडे जॉईंटच आहे. महादेव जानकर चांगले माणसं आहेत, त्यांना मी नाही सोडणार, मी त्यांच्यासोबतच आहे. पण ही सामाजिक संघटना आहे, तर या सामाजिकमध्ये काम केलं तर त्या पक्षाला त्याचा काही त्रास नसतो. आणखी या संघटनेचे काय मुख्य उद्दिष्ट असणार आहे? हा, तर त्यांचे ते उद्देश असे आहेत की घरकुलाची योजना ती सांगितलंच तुम्हाला, आणि बेरोजगारची वाढती जी वाढ चालू आहे, बेरोजगारामध्ये जी वाढ आहे, रोजच्या हजारो लोक बेरोजगार होऊन राहिले, डिग्री घेऊन बाहेर येतात, त्यांना नोकरी नाही सापडत. आता साध्या अकोला MIDCचाच विषय जर घेतला तुम्ही, तर अकोला MIDCत मालक जो असते त्या मालकाला फक्त काम पाहिजे, म्हणजे दिलेलं काम पूर्ण झालं पाहिजे आणि त्यांनी घेतलेली ऑर्डर वेळेवर पूर्ण झाली पाहिजे. खालचे जे लोक असतात मॅनेजर, त्याच्याकडचे सुपरवायझर, त्या सुपरवायझरनी जर कोणाला सांगितलं की बा तू एक काम कर, मला लगेच अडचण आहे, या महिन्यात मला 5,000 रुपये उसने ते वर्करकडून, तर ती जर त्याला दिले नाहीत किंवा वर्करांनीच वर्कराची मदत नाही केली पैशाच्या ह्याच्यात, तो वर्कर जर जुना असला 20-25 वर्षाचा, तर तो वर्कर काय करतो की त्या सुपरवायझरचे त्याचे चांगले संबंध असतात किंवा मग मॅनेजरचे त्याचे चांगले संबंध असतात, तर तो त्या मॅनेजरला सांगते की त्या माणसाला ही बिमारी आहे, तो माणूस बरोबर काम करत नाही किंवा हा माणूस दुसऱ्याला काम करू देत नाही, असे विनाकारांचे एकाच दोन सांगून उत्तम कारागीर, उत्तम कामगार हा ती कंपनीतला तो सुपरवायझर, मॅनेजर, त्याला म्हणते उद्यापासून तुम्ही ड्युटीवर येऊ नका, कुठलं पत्र न देता, काही न देता. आणि कुठल्या कंपनीत तर असे प्रकार पाहिले मी माझ्या म्हणजे मी त्याचा पुरावा हवा समजा की एका बाईला सुट्टी, तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका, आणि बाबा काय कारण आहे, मला कसं आहे कामावून काढता, तर तुमच्या शरीराचं तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट आणा. तर तिने एका डॉक्टरचं सर्टिफिकेट नेलं की बाबा ही बाई कामावर काम करण्यास चांगली आहे आणि शरीर प्रकृती चांगली आहे. ते सर्टिफिकेट दिल्यानंतर ती मॅनेजर पोस्टवर असलेली बाई, ती बाई सांगते की फिटनेस सर्टिफिकेट मागितलं तुला, हा कागद कोणचा आणला तू, तर तिला फिटनेस सर्टिफिकेट काय आहे बा, म्हणजे हिला समजत नाही का, आणणाऱ्याला समजत नाही का, डॉक्टरने दिलं त्याला समजत नाही, या तिघांमधलं अंतर समजलं नाही मला. फिटनेस नेमकं काय, व्हॉट इज फिटनेस ते लक्षात नाही आलं माझ्या. यांना कोणतं फिटनेस पाहिजे? हो, आणि त्यांना त्या मालकाचा एक तर यांच्यावर काही अंकुश नाही, म्हणजे मॅनेजमेंटचा या खालच्या लोकांवर अंकुश नाही, कोणालाही काळा कोणालाही घ्या. तर ते आता मी त्याच्यातून असा अभ्यास केला सर की रोज गेटवर 50 बाया 50 माणसं काम मागायला येतात, म्हणून हे असे तन्नायलपणा करू राहिले. त्याच्यावर कुठलं तरी गव्हर्नमेंटने म्हणा किंवा MIDC जे रजिस्ट्रेशन करून देते अमरावतीवाला, यांचा बॉस कोणी नाही जिल्ह्यात या MIDCवाल्याला कोणी काही विचारू शकत नाही. यांना बॉस नसल्यामुळे कोणाची पोटावर मारणे, कोणाची चूल बंद करणे हे एका मिनिटात करतात. त्याच्यावर कुठेतरी गव्हर्नमेंटने, कलेक्टरने याच्यावर एक अंकुश लावावा आणि त्या माध्यमातून त्या कुठल्याही माणसाची चूल एकदम बंद होणार नाही. कुठलं तरी काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय कोणा वर्करला यांनी काढू नये. त्यासाठी सुद्धा राष्ट्रीय समता समाज काम करेल. बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा भूमिहीनांचा असेल, तर यासाठी तुमच्याजवळ ठोस काय कार्यक्रम आहे? यांच्यासाठी एक मोर्चा, ठोस कार्यक्रम तोच आहे आता. कारण सांगण्याला ऐकणार नाही, त्यांना पहिले आम्ही निवेदन देऊ रीतसर की बा या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही कुठेतरी थांबवा. पहिले निवेदन द्यावं लागेल त्यांना, आणि ते निवेदन दिल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या पत्रकार लोकांच्या सहकार्याने
ते निवेदन आम्ही तुमच्याकडे आणून देऊ की बा असे निवेदन आम्ही दिले त्यांना, आणि त्या निवेदनात आम्ही म्हणजे सांगू की बा हे जर तुम्ही 1-2 महिन्यात नाही बंद केलं, त्याला कसं टायमिंग असते 31 दिवस 21 दिवस, तेवढ्याच दिवसात जर तुम्ही नाही बंद केलं, हे पूर्ण जिल्ह्यातलं 21 दिवसात आणि 31 दिवसात बंद होणे नाही, कमीत कमी 90 दिवसाचा टाईम असते त्याला, तर त्या 90 दिवस त्यांना टाईम देऊन 90 दिवसात 3 महिन्यात जर तुम्ही बंद नाही केलं तर आम्ही यांच्यासाठी आक्रोश मोर्चा काढू. पाटबंधारे विभागामध्ये, जलसंपदा विभागामध्ये हो भ्रष्टाचार आहेत, हो. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत. आणि अवैध धंदे हो जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये. हो. तर याच्यावरती सुद्धा तुम्ही काही ठोस भूमिका घेणार? बिलकुल घेऊ ना त्याच्यावरही, अवैध धंद्यावरही घेऊ की अवैध धंदे काही ठिकाणी अशा ठिकाणी चालू आहेत साहेब की या बाजूला मंदिर आहे, तिथं लोक देवपूजा करतात आणि इथं दारू विकल्या जाते आणि वरली लिहिल्या जाते. याच्यावरही म्हणजे यांना धंदा करायला मनाही नाही, कुठल्या ते कोणाच्या तरी आशीर्वादाने चालवता, तुम्ही चालवा, पण कुठं चालवायला पाहिजे, काही म्हणजे त्याला काही सीमा काय आहेत तुमच्या, ह्या बंद झाल्या पाहिजेत. पोलीस डिपार्टमेंटचंही तसंच आहे. पोलीस डिपार्टमेंटचा ज्या तालुक्यात जो ठाणेदार येतो त्या तालुक्यातले 200-250 गावं त्याच्या ताब्यात असतात. असं समजा तेवढ्या गावाचा तो म्हणजे कसे मोठे बाबाच असतात आपले. त्या तालुक्यातल्या त्या ठाणेदाराला हे माहीत नसते की कोणची बोल कुठे निघते, कोण माणूस कुठं राहते. तर त्या ठाणेदाराला तिथं न ठेवता SP ऑफिसला का ठेवण्यात येऊ नये. तिथे एक कसं राहते की एवढं मोठा तालुका जर त्याच्या ताब्यात देऊन राहील तुम्ही, तर त्याला कोणी रिपोर्ट देते त्याचा शहानिशा तर करून रिपोर्ट घ्यायला पाहिजे ना. या ठाणेदारांनी सांगायला पाहिजे ना की त्याला तूही त्याच्या नावाचा रिपोर्ट दे. म्हणजे हा कशासाठी आहे तिथं, रिपोर्ट घेण्यासाठी आहे फक्त का बा गव्हर्नमेंटचं कुठंतरी काम कमी झालं पाहिजे, रिपोर्ट आपल्याकडे कमी आले पाहिजेत, असा बुद्धिजीवी ठाणेदार तिथं त्यांनी बसवायला पाहिजे. म्हणजे आज सगळं काही पोलीस स्टेशनमध्ये सर्रासपणे खोटे गुन्हे दाखल करून घेतले जात आहेत. हो जातात ना, खोटे गुन्हे दाखल केले जातात. याला रिपोर्ट दे म्हणतात, त्याला रिपोर्ट दे म्हणतात, याला म्हणतात तू 5,000 दे, तू 5,000 दे, दोघांनाही म्हणतात तुम्ही तुमच्या रस्त्याने चालले जा. हे रिपोर्ट समाप्त करून टाकतात. ऑनलाईन फक्त ज्याला समजत नाही त्यालाच ऑनलाईन आहे. ऑनलाईन रिपोर्ट झाला तर गृहमंत्री तो रिपोर्ट पाहू शकतो, पण हे ज्यावेळेस आपण रिपोर्ट द्यायला येतो तिथं त्यावेळेस काहीतरी म्हणजे चिंतीचा साप करून दाखवला जातो, त्याचा रिपोर्ट घेतलाच जात नाही. कारण त्यांना उलटा काय म्हणतात त्याला, भ्रष्टाचाराचा खूप सुंदर मार्ग निघालेला आहे. ऑनलाईन रिपोर्ट दिल्यानंतर, ऑनलाईन केल्यानंतर ऑनलाईनची पावती मागितली, त्याला म्हणतात प्रिंटर खराब आहे, थोड्या वेळानं दिल्या जाते. एक म्हणजे विश्वसनीय ठिकाणचं प्रिंटर कसं खराब होईल, कुठं तर थांबलं पाहिजे ना ते. तर त्यासाठी राष्ट्रीय समता समाज काम करेल, जातीने करेल. कुठल्याही गरिबांना आमचे फोन नंबरही डिक्लेअर राहतील, त्यांनी आम्हाला फोन करावं, आम्ही त्यासाठी धावून जाऊ. नवीन कार्यकारिणी कधी गठीत होईल हे 8-15 दिवसातच लवकरात लवकर तुम्हाला सांगण्यात येईल. आजच्या मिटिंगला जे लोक हजर राहणार होते ते काहीतरी कारणानिमित्त तब्येतीमुळे नाही आले. या राष्ट्रीय समता समाजमध्ये फार नागपूर बिगपूर म्हणजे विदर्भात जे 11 जिल्हे आहेत ते 11 जिल्ह्यातले लोकसुद्धा याच्यात काम करतील. ठीक आहे, धन्यवाद. हां.